पाणी कधी लागणार आहे, सोयपणी कधी लागणार आहे, खत कधी द्यायचं, त्याचे म्हणजे आम्हाला अभ्यास नसतोय. तर मधल्या पानांमध्ये तुडतुडा होता, एक तुडतुडा आणि 3 फुलकिडे होते झाडाचे. आमचं निंबोडी अर्क, तर ते आम्ही वेचून निंबांकडून वेचून ते निंबोडी अर्क 2ऱ्या वर्गाला त्याचं शिक्षण घेतलं मॅडमांकडनं. आणि 3ऱ्या वर्गाला आम्हाला मॅडमांनी जीवामृत शिकवलं. तर प्रत्येक शेतात आपण कोणतं पण पीक लावलंय त्याला जीवामृत जर दिलं तर खूप प्रमाणात आपल्याला मुळ्यांना ते खाद्य मिळेल आणि आपलं पीक चांगलं राहील. शाळेचा सर्वात महत्वाचा उत्पादन खर्च कमी व्हायला पाहिजे. आणि आपल्या इथले आपले जे माणसं असतात ते म्हणतात बघ बाजूला आणि डेलिगेट मारायले, मी बी डेलिगेटच मारतो. आता डेलिगेट तर आपल्याला गरज नसताना पण आपण फवारणी करायची का? आता ज्या वेळेस तुम्हाला एखादी खाल्लेली बघायची असली ते कोपरे असतात ना, ते कोपरे जुळे ज्या ठिकाणी आहे ते थोडंसं तुटलेलं असतं आणि त्या ठिकाणी बारीक धागे असतात. हे फार जवळ नाही गेल्यावर बारीक निरीक्षण केल्यावर असत, बाकी असं दिसत नाही. म्हणून तुम्हाला सकाळमध्ये जाऊन पहिले बघायचं आहे. दुसरी गोष्ट जसं मामाने सांगितलं तर दिसलं पटापटा जर कापूस असतो त्याच्या सगळ्या ह्या जमा खड्ड्यामध्ये घेऊन याला झाडायचं घ्यायचं, याला असं काही असेल तर पायाने कुठून टाकायचं, खड्ड्याला दाबून द्यायची, पॅक करून द्यायची. विषय संपला. वासना पथिंगडा बरोबर. ते मस्त माझा. यस. तर मातीचं पण परीक्षण सांगितलं मॅडमांनी तेव्हा. आणि झाडाचं पण आम्हाला माहित नव्हतं की शत्रू किडा कुठला, मित्र किडा कुठला, ते सुद्धा आम्हाला माहित नव्हतं. ज्यावेळेस स्वतःच्या शेतात फवारणी करायचो आम्ही फक्त बघायचो, हा किडे आहेत का, हा हे किडे कुठले येते काहीच माहित नव्हतं. फवारणी घ्यायचो, बाजारात जायचो, फवारणी आणि फवारणी मारून घ्यायचो. पण आता 2-3 शाळा झाल्यानंतर स्वतःला कळतंय की शत्रू किडा कुठला आहे, मित्र किडा कुठला आहे, आता फवारणी कशा पद्धतीने आपण करायला पाहिजे हे त्याच्यातून आम्ही शिकलो. म्हणजे भरपूर काहीतरी शिकण्यासारखं होतं आणि शिकण्यासारखं आहे आणि शिकतोय बा, भरपूर काही शिकायला भेटतंय आम्हाला या शाळेत.